नमस्कार. आवाज जनता कीमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. न्यूज पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भूमी अभिलेख कर्मचारी संघटनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात काम बंद आंदोलन. विविध मागण्या पूर्ण करण्याकरिता 10 ते 15 दिवसाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राचे महसूल विभाग व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अखेरकार कर्मचारी संघटनेच्या मागण्या 150 दिवसाच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन मुंबई मंत्रालयाच्या दालनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर आश्वासन देण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रभर सुरू असलेले आंदोलन वापस घेण्यात आले. धन्यवाद. महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक वेतन श्रेणीसह राज्यातील रिक्त पदे भरणे, पदोन्नत्या, आकृतीबंध आणि कर्मचाऱ्यांना पगारासोबत प्रवास भत्ता आदी प्रमुख मागण्या घेऊन विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे विदर्भामधील अमरावती आणि नागपूर विभागातील सभासद 26 मेपासून बेमुदत संपामध्ये सहभागी झाले. ह्याच मागण्या घेऊन 15 मेपासून महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांनीसुद्धा बेमुदत संप केला. त्या संपाला पाठिंबा आणि राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात या ध्येयाने प्रेरित होऊन विदर्भ विभागातील सुमारे 90% कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये भागीदारी केली. संपाची तीव्रता लक्षात आल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी कर्मचारी संघटनांची विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना यांची मंत्रालयात 4 जून रोजी बैठक आयोजित केली. या बैठकीला विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख पुणे विभागाचे अध्यक्ष आणि तांत्रिक संघटनेचे अध्यक्ष हे पदाधिकारी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या सभेमध्ये राज्याचे जमाबंदी आयुक्त श्रीमान डॉक्टर दिवसे साहेब हे ऑनलाईन उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यापैकी 5 प्रमुख मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. वेतन श्रेणीचा प्रश्न आणि रिक्त पदे, पदोन्नत्या आणि आकृतीबंध हे तातडीने मंजूर करण्यात येईल असे निसर्ग आश्वासन चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी संघटना प्रतिनिधी मंडळाला दिले. या प्रसंगी जमाबंदी आयुक्त डॉक्टर दिवसे साहेब यांनीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्या मागण्या शासनानं पूर्ण कराव्यात अशी आग्रहाची विनंती मंत्री महोदयांना केली आणि ह्या संपूर्ण मागण्या येत्या शासनाचा जो जलदगती कार्यक्रम आहे 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून 150 दिवसात या मागण्यावर सकारात्मक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी प्रतिनिधी मंडळात दिले. आज या संपातून सकारात्मक चर्चा झाल्यामुळे मंत्री महोदयांच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन आणि जमाबंदी आयुक्तांची मध्यस्थी या सर्व बाबी विचारात घेऊन संघटनेने 24 तारखेपासून आणि तांत्रिक संघटनेने 3 जूनपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन तसेच महाराष्ट्र राज्य पुणे विभागाने 15 मेपासून सुरू केलेले आंदोलन आज स्थगित करण्यात आलेले आहे. हे आंदोलन आम्ही शासनाच्या विनंतीवरून स्थगित केलेले आहे. परंतु 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जर या मागण्यांवर सकारात्मक कारवाई झाली नाही तर नाईलाजाने आम्हाला 150 दिवसानंतर पुन्हा आंदोलनाचं रणशिंग फुंकावं लागेल. परंतु तशी वेळ येणार नाही असा आमच्या मंत्री महोदयावर आणि जमाबंदी आयुक्त यांच्यावर विश्वास असल्यामुळे आम्ही या आंदोलनाला स्थगिती देत आहोत. या प्रसंगी विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे 8 जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी या सभेला उपस्थित होते. सगळ्यांच्या विनंतीवरून आणि सर्वांच्या विचार घेऊन हे आंदोलन या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. मी पवन केवटे, महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेतर्फे आज या ठिकाणी जी सभा आयोजित केलेली होती या सभेचे अध्यक्षस्थान माननीय श्री खेडेकर साहेब
विदर्भ भूमिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस तसेच विदर्भ भूमिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि दोन्हीही आमच्या संघटनेचे या ठिकाणी सगळे पदाधिकारी उपस्थित होते, सगळे कर्मचारी उपस्थित होते, सगळे संपदारी उपस्थित होते. आणि या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की 15 मेपासून पुणे विभागाने जो संप पुकारलेला होता त्याला साथ दिली. की 26 तारखेपासून विदर्भ भूमिलेख कर्मचारी संघटनेने आणि त्यांच्या सुट्टीला उभे राहिलेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य तांत्रिक भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटना ही सुद्धा 3 तारखेपासून या बेमुदत संपामध्ये सहभागी झाली. आणि सहभागी झाल्यानंतर 3 तारखेलाच जेव्हा मंत्रिमंडळामध्ये मंत्री महोदयांपर्यंत या सगळ्या न्यूजा गेलेल्या असतील की आता ही संपाची आणि संपकऱ्यांची ताकद ही वाढत चाललेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आता या संपामध्ये सहभाग आपला नोंदवत आहे. आणि त्याच्यामुळे साहेबांना मंत्री महोदयांना असं वाटलं कुठेतरी की नाही, ही न्यायिक मागणी असेलच आणि न्यायिक मागणीसाठी ही लोक जर रस्त्यावर उतरलेली आहे तर यांच्यासोबत चर्चा करणं आपल्या आवश्यक आहे. तर साहेबांनी त्या आमच्या गडकरीची जी काही आमची मागणी आहे तांत्रिक वेतनश्रेणी या बाबतीमध्ये भूमिका मांडण्यासाठी आम्हा सर्व तिन्ही संघटनांना त्या ठिकाणी आणि पत्र दोन संघटनांचं होतं आणि यांनी दिलेल्या शब्दांमुळे आमचे शब्द पाळले आणि आम्हालासुद्धा त्या शिष्टमंडळामध्ये सामील करून घेतलं. आणि 7 लोकांचं शिष्टमंडळ साहेबांसोबत चर्चा करायला गेल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी चर्चेच्या दरम्यान तांत्रिक वेतनश्रेणी या मुद्द्यावर भाष्य केलं आणि हा मुद्दा सगळ्यात आधी रेडीज धरून हा मान्य करण्यास त्यांनी ग्वाही दिली. आणि त्याच्याचबरोबर 6 मागण्या आमच्या ज्या संघटनेतर्फे ज्या गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी इतक्या दिवसापासून संप पुकारलेला होता त्या संपाचा अंतर्गत आमच्या 6 मागण्या त्यांनी परिपूर्ण मान्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. आणि ते आश्वासनच नाही तर त्याची जबाबदारी माननीय डॉक्टर दिवसे सर जमाबंदी आयुक्त यांच्यावर सोपवलेली आहे. त्याचबरोबर संघटनेचे जे कुठले नेते पदाधिकारी आहेत त्यांनासुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे तिथे उपस्थित सचिव लेवलची कॅडरची जी लोकं होती त्यांनासुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे की यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर कशा पूर्ण करून घेता येतील. कारण या ठिकाणी जो 150 दिवसाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सरकारमार्फत तर त्या 150 दिवसाच्या आत सर्व मागण्या आम्ही तुमच्या ज्या काही आहेत त्या मान्य करू असं त्यांनी एकदम काय म्हणतो त्याला त्या जोशपूर्ण आणि कर्मचाऱ्यांचा मानसिकता बघून त्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर 150 दिवस झाल्यानंतर 151व्या दिवशी परत हा कुठला नवीन पावित्रा किंवा असा संप करण्याची वेळ येऊ नये या भूमिकेमध्ये सर्व संघटना या ठिकाणी आहेत आणि त्यांनी हा ठराव घेतलेला आहे. आणि संपूर्ण मागण्या जर मान्य झाल्या तर संप किंवा अशी कुठली वेळ येणार नाही असं आमचं नम्र मत आहे. आणि त्याच्यामुळे माननीय मंत्री महोदय महसूल यांना तसेच आमचे जे विभाग प्रमुख आहेत जमाबंदी साहेब डॉक्टर दिवसे सर तसेच या बाबतीमध्ये जे मंत्रालयामधील आमचे जे सचिव कॅडरची जी व्यक्ती आहे त्या लोकांना याची संपूर्ण जाणीव आहे आणि आमच्या सगळ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर एकंदरीत आजच्या दिवशी या संपूर्ण जबाबदारी स्वीकारून आणि सर्वानुमते या सभेमध्ये सर्वांचं मन घालून आणि सर्व सहानुभूतीपूर्वक आणि त्यांच्या सर्व काय म्हणतो आपण त्याचा सगळ्या संघटनांचा मार्गदर्शनाचा अंतर्गत आजचा हा संप या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला आहे. आणि पुढील दिशानिर्देश बाकीच्या ठरवणार आहेत की आता बाकीच्या गोष्टी आहेत ज्या कमी पडलेल्या आहेत प्रस्तावामधल्या काही त्रुट्या आहेत आणि इतर ज्या मागण्यांच्या संदर्भामध्ये ज्या कुठले प्रस्ताव आहेत ती लवकरात लवकर साहेबांच्या टेबलवर कशा पोहोचतील आणि साहेब या सगळ्या गोष्टींवरती आपला गव्हर्नमेंटकडून GR काढून सगळ्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मान्य करून देतील हा आमचा त्यांच्यावरती परिपूर्ण विश्वास आहे. म्हणून आम्ही आज या ठिकाणी आमचा संप हा स्थगित करतोय असं आम्ही इथे जाहीर करतो. लिखित स्वरूपामध्ये त्या मीटिंगचे मिनिट्स तयार केलेले आहेत आणि त्या मिनिट्सच्या अनुषंगानं
माननीय महोदयांनी दिलेले शब्द हा ग्राह्य धरला जाईल आणि माननीय मंत्री महोदयांनी दिलेले जे काही आश्वासन आहे ते येत्या 150 दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा त्यांनी आम्हाला विश्वास दाखवला. आमच्यावर विश्वास आमच्याही कर्मचाऱ्यांना तसं विश्वासात घेतलं, आमच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांनी 150 दिवसामध्ये आम्ही तुमची कामं पूर्ण करू असं त्यांनी आम्हाला निर्णयात्मक आश्वासन दिलं. तसंच जे 150 दिवसामध्ये जर कोणत्या गोष्टी शक्य नसेल तर त्याच्या वाटाघाटी मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय अजितदादा पवार वित्तमंत्री यांच्याकडे माननीय महसूल मंत्री हे स्वतः जाऊन त्या गोष्टीमध्ये लक्ष देऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न हे त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली. त्याच्यामुळं आमचा पूर्ण विश्वास माननीय महोदयावर आहे आणि माननीय महोदयांनी आधीही आमच्या खात्यावर असलेल्या प्रेमापोटी आमच्यासोबत अत्यंत निर्णयात्मक आणि सकारात्मक अशा चर्चा केल्या. त्याबद्दल आम्ही आमच्या संघटनांच्या वतीनं आणि आमच्या सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं माननीय महोदयांचे मनापासून आभार मानतो आणि आमच्यासाठी त्यांनी आपला वेळ खर्ची घातला आणि आमच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक समजून घेतल्या आणि त्या मागण्यावर निर्णयात्मक तोडगा काढला. त्या अनुषंगाने आम्ही आज या मागण्यांच्या संदर्भात पुकारलेल्या आंदोलनाला आम्ही आज रोजी स्थगिती देत आहोत आणि आम्हाला परत आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशी आम्हाला साहेबांच्या बोलण्यावरून आम्हाला शाश्वती आहे, आम्हाला विश्वास आहे.